संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता सीआयडीनं तपासाचा फास आवळलाय। आज पुन्हा वाल्मिक कराडच्या पत्नीची चौकशी होतीये। यासाठी तिला बीडला बोलवण्यात आलंय। सीआयडीची 3 पथकं या प्रकरणाचा तपास करतायत। अनेक कॉल रेकॉर्ड्सची पोलिसांकडे तपासणी सुरू असून कराडच्या बॉडीगार्डचे फोन देखील जप्त करण्यात आलेत। धनंजय मुंडेंसंदर्भात सर्व निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील। फडणवीसांकडे डावा उजवा असं कधी नसतं असं वक्तव्य केलंय चंद्रकांत पाटील यांनी। सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांच्यावर केलेल्या टीकेचा चंद्रकांत पाटलांनी निषेध केला। एखाद्या स्त्रीबद्दल असं बोलणं, एका अभिनेत्रीचं नाव कुणाशी तरी जोडणं सुरेश धस यांना शोभत नाही। त्यामुळे त्यांनी कोणत्याही महिलेची नाचक्की आणि बदनामी होईल असं बोलू नये असं वक्तव्य केलंय चंद्रकांत पाटील यांनी। उत्तम जानकर यांनी बीडमधल्या घटनेचा निषेध केला। वाल्मिक कराड मलिदा गोळा करायचा, हत्या करायचा आणि याचा करता करविता धनंजय मुंडे आहेत असा गंभीर आरोप उत्तम जानकर यांनी केलाय। तर राज्य सरकारनं हे गुंड तयार केलेत असा हल्लाबोल जानकर यांनी केला। आम्ही सर्व कलाकार प्राजक्ता माळीसोबत आहोत। प्राजक्ता माळीनं जी भूमिका मांडली ती अगदी योग्य आहे। त्यामुळे कलाकाराला कलाकार राहू द्या, विनाकारण कलाकाराचं नाव कुणासोबतही जोडू नका असं म्हणत गौतमी पाटीलला प्राजक्ता माळीला पाठिंबा दिलाय। बीडमध्ये अंजली दमानिया यांनी आंदोलनाला सुरुवात केली। जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या आरोपीला पोलीस अटक करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार आणि बीड सोडणार नाही असा इशारा दमानिया यांनी दिला। अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंविरोधात पुरावे गोळा करणार असा इशारा दमानिया यांनी दिला। तर धनंजय मुंडेंसारखा माणूस मंत्रिमंडळात नको अशी मागणी त्यांनी केली। सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले बीडच्या मसाजोगमधील संतोष देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबियांची भेट घेणारे ते पहिलेच केंद्रीय मंत्री असणार आहेत। यानंतर एक मोठी बातमी येते। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता सीआयडीनं तपासाचा फास आवळलाय। आज पुन्हा वाल्मिक कराडच्या पत्नीची चौकशी होणार आहे। केश पोलीस ठाण्यामध्ये त्यांची चौकशी होणार असून सीआयडीची 3 पथकं या प्रकरणाचा तपास करतायत। अनेक कॉल रेकॉर्डिंगची सुद्धा पोलिसांकडून तपासणी सुरू आहे। कराडच्या बॉडीगार्डचे फोन देखील जप्त करण्यात आले। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या सोबत आहेत। सुरेश, अजूनही प्रश्न आहे, वाल्मिक कराड कुठे आहे एकतर, आणि दुसरीकडे जे काही तपास पोलिसांकडून केला जातोय त्याचे काय अपडेट्स? वाल्मिक कराड यांना खंडणी प्रकरणात जो गुन्हा केज पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे त्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजली कराड यांना केज पोलीस ठाण्यामध्ये सीआयडीनं चौकशीसाठी बोलवलंय। विशेष म्हणजे यामध्ये ज्या केज पोलीस ठाण्यामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याच केज पोलीस ठाण्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि अॅट्रॉसिटीचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला। या 3ही गुन्ह्यांचा जो तपास आहे तो सीआयडी करते। या अगोदर मंजली कराड यांची बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये सीआयडीनं तब्बल 3 तास कसून चौकशी करण्यात आलेली होती आणि आता पुन्हा एकदा आज त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले आणि सीआयडी ज्यावेळेस एखाद्याला दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलवते त्यामुळे साहजिकच या प्रकरणाची सीआयडीनं किती वेग वाढवलेला आहे तपासाचा हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर वाल्मिक कराड यांच्या अटकेच्या अनुषंगाने सीआयडी आणखी नव्यानं काय काय माहिती त्यांच्याकडून घेणार आहे। या अगोदर त्यांचे मोबाईल तपासले गेले, त्याचबरोबर त्यांचे जे डिटेल्स आहेत ते देखील तपासले गेल्याच्या संदर्भातली माहिती सूत्रांकडून मिळाली होती। मात्र आता दुसऱ्यांदा तपासणीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी नव्यानं पुढे येणार आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुरेश, धन्यवाद या माहितीसाठी। आणि आता पुन्हा एकदा बघूया दुपारच्या 100 बातम्या। पुण्यातल्या एका भिंतीवरती हिरवा रंग देत चादर आणि फुलं चढवल्याचा धक्कादायक प्रकार सदाशिव पेठेत घडला। या घटनेची दखल घेत भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी स्वतः जाऊन हिरव्या रंगावर भगवा रंग दिला। या प्रकरणानंतर वादाची शक्यता वर्तवली जाते। पालकमंत्रीपदाचा निर्णय लवकरच होईल, त्यामुळे आम्ही काही कामं थांबवलेली नाहीत, लोकांची कामं सुरूच राहतील असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं। निलेश राणेंनी मालवण नगर परिषदेची आढावा बैठक घेतली। त्यांनी त्यांच्या शैलीत अधिकाऱ्यांना चांगलाच दम भरला। आमदार खासदार बदललेत, आता हलगर्जीपणा चालणार नाही असा इशारा निलेश राणेंनी अधिकाऱ्यांना दिला। रवींद्र चव्हाण यांनी सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलं। मंत्रिमंडळात स्थान मिळालं नसलं तरी भाजपच्या प्रदेश प्रभारी पदाची जबाबदारी चव्हाणांवर सोपवण्यात आली। त्यामुळे नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात करण्याआधी त्यांनी देवीचं दर्शन घेत आशीर्वाद घेतला। उत्तम जानकर यांनी शरद पवारांची भेट घेतली। शरद पवार बारामती दौऱ्यावरती असताना जानकरांनी पवारांची भेट घेत नागरिकांच्या समस्या मांडल्या। दिल्लीमध्ये राष्ट्रवादी 11 जागी लढणार आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली।
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत मोर्चे बांधणी सुरू केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची बलाट पियर इथल्या प्रदेश कार्यालयात पालिका निवडणुकीसंदर्भात बैठक झाली. सातारा जिल्ह्याला 3 पालकमंत्री पदं मिळणार असल्याचं दिसतंय. पश्चिम महाराष्ट्रावर सातारा जिल्ह्यातील मंत्र्यांचा दबदबा असणार अशी चर्चा आहे. सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी साताऱ्यातील 3 मंत्र्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. वीकेंड आणि सुट्ट्यानिमित्तानं मुंबई-पुणे महामार्गावरती वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे खंडाळा, बोरघाट परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे. एक्सप्रेस वेवरती वाहनांच्या लांब रांगा लागल्यात. पुण्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत मोठा गोंधळ उडाला. सभेत चांगलाच गदारोळ झाल्यामुळे सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली. गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील भागात माओवाद्यांनी बांधलेलं स्मृती स्मारक गडचिरोली पोलिसांनी उद्ध्वस्त केले आणि हे स्मारक उद्ध्वस्त करण्याआधी बॉम्बशोधक पथकासोबतच तपासणी करण्यात आली. मुंबई पुण्याहून मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी पर्यटक लोणावळ्यात येत असतात. मात्र लोणावळ्यातील रस्ते खड्डेमय आणि संकुचित असल्यामुळे पर्यटकांना त्रास होतोय. त्यामुळे प्रशासनानं रेल्वे पूल बांधावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. येवल्याच्या ग्रामीण भागात बिबट्यानं दहशत माजवली आहे. चिंचोडी, निमगाव, पारेगाव या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार आहे. त्यामुळे वन विभागानं तात्काळ पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी केली जाते. जीएमआरटीमुळे आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील युवकांच्या रोजगाराच्या संधी कमी झाल्या असून पुणे नाशिक रेल्वे मार्गाबाबत तरी जीएमआरटीनं आडमुठी भूमिका घेऊ नये असं मत खासदार अमोल कोल्हेंनी व्यक्त केलं. करूळ घाट 15 जानेवारीपर्यंत एकेरी वाहतुकीसाठी खुला होण्याचे संकेत मत्स्य उद्योग आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी दिलेत. मंत्री नितेश राणेंनी करूळ घाटाची अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. एकनाथ शिंदेंनी राजगुरुनगर येथील 2 चिमुकल्या बहिणींच्या हत्याकांडातील पीडित कुटुंबाला रोख स्वरूपात 5 लाख रुपयांची वैयक्तिक आर्थिक मदत जाहीर केली आहे. तर शिवाजीराव आढळराव पाटलांच्या माध्यमातून शिंदेंनी ही मदत केली. कोरेगाव भीमाला 1 जानेवारीला 207वा शौर्य दिन साजरा होणार आहे आणि त्या अनुषंगानं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विजयस्तंभ परिसरात भेट देऊन पूर्वतयारीचा आढावा घेतला. येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. राज्यात पायाभूत सुविधांच्या निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येते. या पार्श्वभूमीवर रस्ते, जल, हवाई मार्गांचं बळकटीकरण केलं जात आहे. राज्याचा प्रत्येक भाग विमानानं जोडण्यासोबतच अस्तित्वातील विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामाला गती देण्यात यावी. या कामांना केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारकडनं भरीव स्वरूपाचं सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली. कोट्यवधींचा खर्च करून सुद्धा केमिकल मिश्रित पाण्यामुळे नदीच्या प्रदूषणात वाढ होते. भुसावळमध्ये 2 जानेवारीपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे. टिपेश्वर वाघाचा संचार बार्शी तालुक्यातल्या करी शिवारातील सखल भागामध्ये सुरू होता. बार्शीतल्या वाघाचा शोध घेण्यासाठी वन विभागाकडून अभयारण्य भागात लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या कैद झालाय. भुसावळमध्ये 2 जानेवारीपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे. वर्षअखेरीस रेल्वे स्थानकावरती होणारी गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या 14 मुख्य स्थानकांवरती प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती बंद राहील. सहकारी दूध संघ खासगी प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधासाठी आधी प्रति लिटर 5 रुपये तर नंतरच्या कालावधीत 7 रुपयांचं अनुदान देण्याची योजना पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागामार्फत राबवण्यात येते. या अनुदानाचा लाभ तिमाही टप्प्यात मिळाल्यामुळे दिलासा मिळालाय. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणात मर रोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हरभऱ्याचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील तूर पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झालाय तर कपाशीवरती लाल्याचा आणि हरभऱ्यावरती मर रोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट उभं राहिलंय. राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासोबतच पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. हिवाळ्यात राज्यात होत असलेल्या पावसामुळे शेती पिकांचं नुकसान होणार आहे. उत्तर पुण्यातील सर्वच भागात पहाटेपासूनच दाट धुकं पसरलंय. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना त्याचा फटका बसणार आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक कमी झाली आहे तर सोयाबीनला 4049 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय. बाजारात मक्याची आवक 6234 क्विंटल झाली तर त्याला 2219 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. नाशिक जिल्ह्यामध्ये लाल कांद्याची 35,000 तर सोलापूर बाजारात 31,000 क्विंटलची आवक झाली. लाल कांद्याला कमीत कमी 1,750 रुपयांपासून ते सरासरी 2,500 रुपयांपर्यंतचा दर मिळालाय. गेल्या महिन्याभरापासून कांदा दरात घसरण सुरूच आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे तर घसरणीमुळे देशातील अनेक राज्यातील शेतकरी प्रचंड नाराज आहेत.
विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय, त्यामुळे खबरदारी म्हणून सीसीआयनं रविवारपर्यंत कापूस खरेदी बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. नैसर्गिक संकटांवरती मात करत राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी निर्यातीसाठी पुढे येत आहेत. मागील 9 महिन्यात 22,000 टन डाळिंबाची निर्यात झाली, त्यामुळे महाराष्ट्र देशातल्या पहिल्या स्थानावर आलाय. सतीश वाघ हत्या प्रकरणी नवीन अपडेट समोर आली आहे. मागील 10 वर्षांपासून सतीश वाघ हे मोहिनी वाघ यांचा मानसिक छळ करत होते. इतकंच नव्हे तर मोहिनी वाघ यांना मारहाण देखील करायचे, अशी माहिती मोहिनी वाघ यांनी पोलिसात दिली. नवी मुंबईच्या उल्वे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरती वायुदलाचं C-295 आणि सुखोई 30 या विमानांच्या यशस्वी लँडिंग नंतर आता इंडिगो एअरलाइन्सचं प्रवासी वाहतूक विमान नवी मुंबई विमानतळावरती लँड होणार आहे. सिडकोच्या लॉटरीला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. उद्या 26,000 घरांच्या किमती समजणार आहेत. जवळपास 1,20,000 नागरिकांनी ऑनलाईन फॉर्म भरलेत. यूपीआय युजर्ससाठी मोठी अपडेट आहे. 1 जानेवारीपासून ट्रान्सफर लिमिट बदलणार आहे. आता यूपीआयचा वापर करून आपण एकावेळी 10,000पर्यंतच पेमेंट करू शकणार आहोत. मालमत्ता कर भरण्यासाठी बीएमसीने 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंतची मुदत दिली. या कालावधीत थकबाकीदारांना मालमत्ता कर भरावा लागणार आहे, अन्यथा 1 जानेवारीपासून दंड वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. देशभरात घेतल्या जाणाऱ्या चाचण्यांदरम्यान औषधांचे 111 नमुने निकृष्ट दर्जाचे असल्याचं तपासात समोर आले, तर त्यातील 2 नमुने बनावट निघाले. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनाबाबत प्रशासकीय बाबींची पूर्तता झाल्यानंतर 22 नोव्हेंबर रोजी शासन निर्णयानुसार 73,98,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यानुसार 163.43 कोटींना निधी मंजूर झालाय. खवय्यांना 31च्या पार्टीसाठी बजेटमध्ये मच्छी मिळत नसल्यामुळे हिरमोड झालाय. मच्छी जवळपास 200 ते 350 रुपयांनी महागली आहे. मुंबईतील हवा अतिशय खराब आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 159 वरती पोहोचला असून 151 ते 200 यातील निर्देशांक खराब म्हणून गणला जातो, तर मागील 15 दिवसात अति वाईट हवेची नोंद झाली आहे. मुंबई आणि उपनगरात कबुतरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते, मात्र कबुतरांच्या वावरामुळे फुफ्फुसाचे गंभीर आजार बळावत आहेत. त्यामुळे यावर वेळीच उपचार घ्यावेत असं आवाहन तज्ज्ञांनी केलंय. कबुतरांच्या विष्ठा आणि पंखांमधून हवेत मिसळणारे घटक आरोग्यास हानिकारक आहेत. त्यामुळे कबुतरांना दाणे आणि धान्य टाकून जमा करणाऱ्यांवरती क्लीनअप मार्शलद्वारे करडी नजर ठेवण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. या मोहिमेत आतापर्यंत 47,000चा दंड वसूल करण्यात आलाय. दादरमधील प्रसिद्ध कबुतरखान्याच्या परिसरात कबुतरांच्या उच्छादामुळे दुकानदार, ग्राहक यांच्यासोबतच स्थानिक अक्षरशः बेजार झालेत. यासाठी महापालिकेनं लवकरच योग्य ती पावलं उचलावीत अशी मागणी नागरिक करतायत. महाराष्ट्रातला दुसरा कोस्टल रोड नवी मुंबईत बनवला जातो. या कोस्टल रोडला सुप कनेक्टिव्हिटी असणार आहे. कोस्टल रोड मुंबई येथील नवीन विमानतळ आणि अटल सेतूला जोडणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर विमानतळावरील धावपट्टीच्या रिकार्पेटिंगला विलंब होत असल्यामुळे संताप व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी नागपूर विमानतळाची जबाबदारी स्वाती पांडे यांच्याकडून काढून घेत जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटणकर यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईत वाढणाऱ्या हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी वेगानं उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. धूळ नियंत्रणासाठी घनकचरा विभागाकडून डेब्रिज संकलन आणि विल्हेवाटीवरती भर देण्यात आलाय. एकाच दिवसात तब्बल 189 मेट्रिक टन डेब्रिज संकलन करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. शिवाय 243 किलोमीटर लांबीचे रस्ते पाण्यानं धुवून स्वच्छ करण्यात आले. धारावीचा कायापालट धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत करण्यात येणार आहे. DRPPL नावानं स्थापन असलेल्या कंपनीचं नाव अचानक बदलून NMDPL करण्यात आलंय. आरटीई प्रवेशाचं पोर्टल 1 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या लवकरच वेळापत्रकाची घोषणा होणार असून 25% राखीव जागांवरील प्रवेशासाठी खासगी शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी मोहिमेमुळे देशातील 19 बड्या शहरात शाळातील विद्यार्थ्यांच्या नोंदणीमध्ये 22% वाढ झाली आहे. बेंगळुरूमधील भारतीय व्यवस्थापन संस्थेकडून याबाबतचं संशोधन प्रसिद्ध करण्यात आलंय. पिंपरी चिंचवड शहरालगत वाढलेल्या औद्योगिक पट्ट्यामुळे चाकण, राजगुरुनगर, आळंदी भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढतंय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं सुद्धा या संदर्भात 3 नगर परिषदा मिळून महापालिका स्थापन व्हावी असा स्पष्ट अभिप्राय राज्य शासनाला पाठवलाय. PMPML कडून कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी जादा बसेसचं नियोजन करण्यात आलंय. येत्या 1 जानेवारीला कोरेगाव भीमा दरवर्षीप्रमाणे विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रम तिथे पार पडणार आहे. कोल्हापूरची सॉफ्टवेअर निर्यात 50% वाढली आहे. सध्या निर्यात 189 कोटींवरती पोहोचली असून जगभरातील विविध देशांना पुरवठा केला जातोय. सरकारी योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांचं रेशन कार्ड आता रद्द होणार आहे. अनेक लोक पात्रता नसताना देखील रेशन घेत आहेत. अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय शासनानं घेतलाय.
ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकानं सप्टेंबर ते डिसेंबर 2024 या 4 महिन्यात ड्रंक अँड ड्राईव्ह तपासणी मोहीम राबवली. यात मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या 200 चालकांवरती दंडात्मक कारवाई केली गेली. हिवताप आणि डेंग्यूचे रुग्ण साधारणपणे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात सापडतात. मात्र वातावरणातील बदलामुळे यावर्षी संपूर्ण वर्षभर अधूनमधून रुग्ण सापडले. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये किंचित वाढ झाली असली तरी हिवतापाच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. महापालिका आयुक्तांकडून सोलापूरचा विकास आराखडा जाहीर करण्यात आला. 2048 पर्यंतची सोलापूर शहराची लोकसंख्या लक्षात घेऊन बनवलेल्या 20 वर्षांच्या आराखड्यात सोलार पार्क, चिल्ड्रन पार्क, पार्किंग आणि खेळाचं मैदान यावरती विशेष लक्ष देत शहराचा हरित आराखडा तयार केलाय. मसाई पठार आणि पन्हाळ्यावरती प्रशासनानं 28 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत प्रवेश बंदी केली आहे. या निर्णयाची माहिती पन्हाळा परिक्षेत्र वनाधिकारी अनिल मोहिते यांनी दिली. शेतीचा हंगाम संपल्यानंतरही शेतमजुरांना कामाची गरज आहे. मात्र काम नसल्यामुळे शेकडो मजुरांना रोजगाराच्या शोधात आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या राज्यात स्थलांतर करावं लागतंय. राज्यातील सरपंचांना कलम 353 अंतर्गत संरक्षण द्यावं अशी मागणी ग्रामसंवाद सरपंच असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आजीनाथ धामणेंनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 21व्या पशुगणनेला सुरुवात झाली आहे. आता या गणनेमध्ये भटक्या जनावरांचा समावेश करण्यात आल्यामुळे त्यांची देखील गणना केली जाईल. राज्यात शासकीय युनानी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. पहिलं महाविद्यालय रायगडमध्ये सुरू केलं जाणार असून 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचं आणि संलग्नित 100 रुग्णखाटांचं रुग्णालय स्थापन केलं जाणार आहे. नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष तयारी करण्यात येते. सोलापूर शहरामध्ये 800 पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात आहेत तर 72 ठिकाणी फिक्स पॉइंट आणि नाकाबंदी करण्यात आली आहे. 31ला स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वेने एक मोठा निर्णय घेतलाय. मध्य रेल्वेच्या मुख्य टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्यात येणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केली. यावेळी शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 13,000 पोलीस बंदोबस्तासाठी सज्ज आहेत. यावेळी दंगल नियंत्रण कक्षासोबतच SRP पथक सुद्धा तैनात असेल. 31 डिसेंबरला पोलिसांकडून ड्रंक अँड ड्राईव्हसाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांवरती पोलिसांनी कारवाईचा दंडुका उगारलाय. राज्यभराच्या सोलापुरात बनावट ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून फसवणुकीचा प्रकार समोर आलाय. बनावट फोनपेच्या वापरामध्ये वाढ झाल्याचं समजताच पोलिसांनी सापळा रचत पेट्रोल पंपावर तरुणाला अटक केली. गोंदिया जिल्ह्यातील मारबजोब या गावामध्ये राहणाऱ्या एका 11वीतील विद्यार्थ्याचा होरपळून मृत्यू झाला. हा विद्यार्थी चुलीजवळ बसून अभ्यास करत असताना आगीचा भडका उडाल्यामुळे त्याचा होरपळून मृत्यू झाला. अकोल्याच्या अकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. या दोघांना अटक केली असून 53,000चा मुद्देमाल जप्त केलाय. उल्हासनगरच्या शांतीनगर परिसरातील एका तरुणावरती जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. जालन्यात पोस्टानं मागवलेल्या 2 तलवारी पोलिसांनी जप्त केल्या. या प्रकरणी आरोपी विरोधात तक्रार दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आलंय. पुण्यातून चोरीला गेलेल्या 8 दुचाकी पोलिसांनी जालन्यातील परतूरमध्ये जप्त केल्या आहेत. नाकाबंदीवेळी पोलिसांनी ही कारवाई केली. नवी मुंबईत मागील 4 वर्षात 395 कोटी 23 लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय. तर वर्षभरात 654 गुन्हे दाखल केले असून 939 आरोपींवरती कारवाई करण्यात आली आहे. सोलापुरात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. बार्शीमध्ये एसटी बसमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. विभागीय क्रीडा संकुलाच्या 21.59 कोटींचा घोटाळा करून पळून गेलेले आरोपी हर्षकुमार क्षीरसागर यानं पोलिसांना पत्र पाठवून बँक अधिकारी आणि विभागीय क्रीडा उपसंचालकांच्या सांगण्यावरूनच हा निधी लंपास केल्याचा दावा केलाय. हर्षकुमार क्षीरसागर आणि त्याची मैत्रीण अर्पिता वाडकर हिला कोपरखैरणे भागातून अटक करण्यात आली आहे. 7 वर्षांची चिमुकलीचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त पालकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. मेडिकल चालकाला सुद्धा मारहाण केली. जळगावातली ही धक्कादायक घटना आहे. संबंधित मुलीला न्यूमोनिया झाल्यानं उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. या प्रकरणी आता पोलिसात गुन्हा दाखल झालाय. मालवणीमध्ये एका कॉल सेंटरच्या कर्मचाऱ्याचं अपहरण करत दरोडा टाकून 6 लाखांची खंडणी मागितली. यात पोलीस अधिकाऱ्यासोबतच नातेवाईकांना पोलिसांनी अटक केली आहे. पारंपरिक गुन्ह्यांपेक्षा सायबर गुन्ह्यांमध्ये
अधिक वाढ झाली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या केवळ 11 महिन्यात 1,37,80,62,317 रुपयांची ऑनलाईन फसवणुकीचा घटना घडल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये शॉपिंग कंपन्यांची ऑनलाईन खरेदीवरती आकर्षक सूट, बक्षीस, क्रेडिट कार्डवरती कॅशबॅक, ऑनलाईन जॉब, घरबसल्या नोकरी, युट्यूबवर लाईक असे विविध प्रकारचं आमिष दाखवून ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. अशा प्रकरणात अडकलेल्या 123 तक्रारदात्यांना वर्षभरात 1,02,43,000 रुपये परत मिळालेत. पंढरपूरजवळ गुरसाळे गावाजवळ एक भीषण अपघात झाला. ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा अपघात झाला. यात 2 जण जागीच ठार झालेत. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड दरम्यान बॉक्साईट मायनिंगचं ओव्हरलोड डंपर वाहतूक होत असल्याचं निदर्शनास आलंय आणि या अपघाताचं प्रमाण वाढलं असून ठिकठिकाणी डंपर उलटतायत. या विरोधात वारंवार तक्रार करून सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय. ठाणे बेलापूर महामार्गावरती ट्रकला आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये ट्रकचं मोठं नुकसान झालंय. पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या या ट्रकला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळाली आहे. हिमाचल प्रदेशच्या चंबा पर्वत परिसरामध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली. अनेक ठिकाणी रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात बर्फ साचलाय. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. शिमल्यात देखील तुफान बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे परिसरात बर्फाची चादर पसरल्याचं दृश्य आहे. मोठ्या प्रमाणात बर्फ साचल्यामुळे नागरिकांना कसरत करावी लागते. नववर्षाच्या स्वागताच्या पूर्वी आलेल्या सुट्ट्यांमुळे जयपूर किल्ल्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. देशभरासोबतच परदेशातील पर्यटक ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी दाखल झाले. त्यामुळे किल्ल्याचा परिसर पर्यटकांनी गजबजलाय.